आहे मैदानाच्या आतमध्ये फ्रेंड्स एने वॉरियर्स विरुद्ध वेदांत स्पोर्ट अशी मॅच आहे आणि त्या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी पुन्हा जाऊ द्या. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार. धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. कासपटा टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज ज्यांनी अनेक असोसिएशनमध्ये जाऊन चांगलं समालोचन केलेलं आहे, असा मराठी भाषेतला एक चांगला आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकत होतात. तुषार जांभळे सर जांभळमुरे यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मायक्रोफोनवरती ऐकलात. पुढच्या सामन्याकडे आपण वळूया. वेदांत स्पोर्ट्स विपक्ष फ्रेंड्स एने वॉरियर्स असा सामना आहे आणि टीम फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम वेदांत स्पोर्ट्सला आमंत्रित केले प्रथम बॅटिंगसाठी. पहिला बॉल गोलंदाज अमर बामरस तयार. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पंचांनी दाद उचलून धरली आणि फलंदाज समीर गोगावले. मोठा धक्का लागलाय. आज नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीत. सर्वाधिक बोली ज्या खेळाडूवरती लागली असा खेळाडू माघारी समीर गोगावले शून्यावरती माघारी परततील. आज या सामन्यामध्ये खास काही करू शकले नाहीयेत. पहिलाच बॉल अमर बामरस यांचा विकेट मिळवून देतोय टीम फ्रेंड्स एने वॉरियर्सला. धक्का क्रमांक लागलाय पहिला. पण कुठेतरी 14 गाव प्रीमियर लीग त्यांनी चांगली खेळली, परंतु या शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाप्रमाणे खेळ करू शकले नाहीयेत. एक युवा टॅलेंट आहे कास पठारचं, चाललंय माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सागर मुसळे, जिल्हा आयकॉन. क्षमता आहे सागर मुसळे यांच्याकडे. डावखुरे हाताचे खेळाडू आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये आता संघ अडचणीमध्ये आहे, कारण पहिल्याच बॉलच्या पाठीमागे पहिली मोठी विकेट मिळाली आहे टीम फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमला. त्यामुळे आता डाव सावरायचा आहे, विकेटची पतझड थांबवायची आहे आणि समोर आहेत अमर बामरस. बॉल क्रमांक 2. चला घाई करा बॅटिंग टीम आपण वेळ घेत आहे. अमर बामरस राऊंड द विकेट. यावेळेला वेगाने बॅट फिरवली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. आला तो हा डॉट बॉल. अमर बामरस यांच्या गोलंदाजीची धाकता वाकडण्याजोगे 2 बॉल टाकलेले आहेत. दोन्ही बॉल जर आपण पाहिले ना तर वेग भन्नाट होता दोन्ही बॉलच्या पाठीमागे आणि दोन्ही बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर नेलेले आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे एकही धाव नाहीये. एक गडी गारद केलाय. यावेळेला स्विंग अँड मिस. इथे आलाय तो डॉट. बॉलर तयार. राऊंड द विकेट. यावेळेला पहा अंगावरती येणारा बॉल वळवलाय. बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेने आणि क्षेत्र आहे लॉंग लेगचं. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. पहा अंगावरती येणारा बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये मिळवल्यात सागर मुसळे आणि धावा 4 अमर बामरस यांच्या विरुद्ध केले आक्रमण. चला एका षटकासाठी फक्त 5 मिनिटांनी कोणताही संघ घरी जाणार नाही. जेवढ्या मॅचेस पूर्ण करता येतील तेवढ्या आज आपण पूर्ण करणार आहोत, याची नोंद सर्व संघांनी घ्यावी. 6:30 वाजता 6:15 वाजता आम्ही अनाउन्स करू किती सामने होणार आहेत, परंतु तत्पूर्वी कोणीही घरी जाणार नाही याची नोंद आपण सर्वांनी घ्या. बॉलर तयार. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने. थोडीशी गडबड, परंतु एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळालेली आहे. धावसंख्या पहा 1 पुढे सरसावली आणि जाऊन पोहोचले. प्रथम बॅटिंग करताना वेदांत स्पोर्ट्सच्या टीमने बनवलेल्या आहेत धावा तब्बल 5. 5 बॉलचा खेळ संपला. एक चांगलं षटक अमर बामरस वडगावचे आहेत. एका बाजूला सागर मुसळे करंजाचे आहेत, तर एका बाजूला सचिन आहिरे जे देवकलचे आहेत. आणि पाठीमागच्या मॅच मध्ये जो अप्रतिम खेळ सचिन आहिरे जे पेशाने डॉक्टर आहेत, मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत आहेत. आणि यावेळेला मोठी विकेट सचिन आहिरे जे पेशाने डॉक्टर आहेत, माघारी येतील पाठीमागच्या मॅच मध्ये. अर्धशतकाचा खेळ, परंतु आज नावाप्रमाणे पुन्हा एकदा खेळ करू शकले नाहीयेत. आणि 5 या धावसंख्येवरती अमर बामरस यांनी 2 गडी गारद केलेत.
वेदांत स्पोर्ट्सला लागला धक्का क्रमांक दुसरा. पहा कोणताही संघ घरी जाणार नाही याची नोंद संघ मालक आणि संघ नायकाने घ्यावी, कारण आतापर्यंत आम्ही सांगितलं नाही की कोणते सामने होणार आहेत. जेवढे सामने होतील तेवढे आपण कव्हर करणार आहोत अशी आयोजन समितीने सूचना आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आम्ही त्यांचं एक माध्यम आहे आणि आम्ही तुम्हाला ही सूचना पोहोचवत आहोत. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करा ही विनंती आहे. झटपट 2 गडी गारद केले अमर बांबरसांनी. 5 वरती 2 अशी दायनी अवस्था झालेली आहे टीम मैदान स्पोर्टची, परंतु या अडचणीतून मार्ग चला. बॅट्समन घाई करा, बॅट्समन टीम बॅटिंग टीमला विनंती आपण घाई करा. आणि ओव्हर नंबर 2 साठी नितीन शिंदे अनावळेवाडी हा पर्याय निवडलेला आहे. एका बाजूला सागर मुसळे 4 बॉल 5. यश काळे नुकतेच गेलेले आहेत. यश काळे देखील चांगले खेळाडू आहेत टेनिस बॉल क्रिकेटचे, परंतु आज चांगला खेळ करावा लागेल. पण नावं मोठी मोठी आहेत, परंतु नावाप्रमाणे खेळ आज करणं फार महत्वाचं आहे. खऱ्या अर्थानं संकटामय जेव्हा संघ असेल ना त्यावेळेस मात्र या जे खेळाडू आहेत ना त्या खेळाडूंनी चांगला खेळ केला पाहिजे. बॉलर तयार नितीन शिंदे. यावेळेला पायांवरती बॉल आहे आणि पायांवरचा बॉल पाठीमागच्या बाजूला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला. आला तो हा डॉट बॉल. आता या षटकातला पहिला बॉल संपलेला आहे. सागर मुसळे तयार, जिल्हा आयकॉन आहेत. जबाबदारी घ्यावी लागेल, साजेदारी बनवावी लागेल. एक पाय पुढे काढला, हा बॉल टोलवला आहे खेळाडू बॉलच्या खाली, परंतु झेल होऊ शकला नाही. पा क्रिकेटमध्ये गलफान पणाला नाही, थारा चुकीला नाही. माफी हा झेल किती महत्वाचा होता, कारण समोर होते जिल्हा आयकॉन सागर मुसळे यांचा झेल निसटलेला आहे. आता या झेलचा उपद्रव काय बघायला मिळेल. आपण अनेक वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दाखले घेतो ना की कॅचेस सुटल्यानंतर सामने सोडावे लागलेले आहेत, कारण माणसाला ठेच ही पर्वताने नाही तर छोट्या दगडानेच लागते. एखादं मोठं जहाज ज्यावेळेस समुद्रामध्ये असतं आणि त्या जहाजाला जर एखादं छिद्र पडलं ना तर विशाल जहाज समुद्राच्या तळाशी जायला वेळ लागत नाही. त्यामुळे एखादी छोटीशी चुकी पराभवाचं कारण देखील ठरू शकते, परंतु या चुका सुधाराव्या लागतील. टीम फ्रेंड्स एने वॉरियर्सला 1 ने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 8 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा थरार चला घाई करा. बॉलिंग टीम पॅनल्टी लागेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिलीत ना तर ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे या षटकामध्ये डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट ही 30 यार्ड सर्कलच्या बाहेरची व्यूहरचना. इन सर्कल, शॉर्ट फाईन लेग, फ्लाय स्लिप, पॉइंट, मिड ऑन, इन सर्कल. यावेळेला कार्पेटचा फटका कव्हर्सला खेळलाय. खेळाडू आहेत बॉलवरती झडप घालतायत, पडले आणि बॉल पकडला, परंतु बॉल पाठीमागे जाऊ दिला नाही. आणखीन एक धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर एंडला फेक आणि बघता बघता 3 धावा. तीन धावा या बॉलच्या पाठीमागे पूर्ण झालेल्या आहेत आणि धावसंख्या पुढे सरसावली आहे. चला घाई करा. 11 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद. अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण ज्या गोष्टींमध्ये तुम्ही तरबेज आहात ना त्या गोष्टी करणं फार महत्वाचं आता बॅटिंग मध्ये. एका बाजूला श्रीकांत बॉल पकडताना थोडेसे खाली पडले. आता त्यांना सर्कलच्या आतमध्ये बोलवलेलं आहे. कुठेतरी थोड्याशा वेदना त्यांना पायाला जाणवत आहेत, परंतु मोठी दुखापत अनिश्चित नसावी, कारण संघासाठी चांगली गोष्ट असेल, कारण त्यांना बॅटिंग करायची आहे सेकंड धावामध्ये. त्याच्यामुळे ज्या धावा होतील ना त्या धावा फलंदाजांना पूर्ण करायच्या आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ आहे. 4 बॉलचा खेळ संपलेला आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर सरासरी आहे 6.60 ची आणि प्रोजेक्टेड स्कोर आहे 27 चा. म्हणजे कुठेतरी ही धावगती बदलावी लागेल. यावेळेला बॉल उचललाय, सी कॉर्नरला आलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली धावतायत, परंतु अंदाज चुकला आणि त्यानंतर बॉलने ओलांडली सीमारेषा. 4 धावेंसाठी आलाय तो चौकार बॅट्समन सागर मुसळे यांच्या बॅटमधून.
एक शक्तिशाली स्ट्रोक, बॅट मधून ठक आवाज झाला आणि हाच आवाज सांगून गेला की या बॉलच्या पाठीमागे आहेत 4 धावा. क्षेत्ररक्षकांमध्ये दरी होती, याच दरीतून बॉल सीमारेषच्या पलीकडे 4 धावेंसाठी. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 15 वरती 2. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. शेवटचा बॉल शिल्लक. चला घाई करा. यावेळेला आता डीपी स्क्वेअर लेगला आडव्या बॅटने चढवलाय प्रहार. बॉल जाईल डीपी स्क्वेअर लेग सीमारेषच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी बॅटने केलाय बॉल वरती वार. बॉल चाललाय सीमा पार. येतोय बॅट्समन यश काळे यांच्या बॅट मधून हा षटकार. माफ करा, सागर मुसळे आहेत. सागर मुसळे यांचा हा फटका स्विच हिटचा होता. क्या बात आहे यार, स्विच हिटचा फटका सागर मुसळे यांनी पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. पुन्हा एकदा पाया फटक्याची क्रिया, टान्स बदलला, स्विच हिटचा फटका, गरकन गिरकी घेतली. सागर मुसळे नावाप्रमाणे खेळ करतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 2 षटका अखेरीस 21 वरती 2. चला घाई करा, दोन्ही टीम घाई करा. आणि श्रीकांत आहिरे ओव्हर नंबर 3 साठी आलेले आहेत. षटक क्रमांक 3 चा खेळ सुरू होत आहे. एका बाजूला 21 धावा, एका बाजूला सागर मुसळे 9 बॉल 18, यश काळे 1 बॉल 3. करंट रन रेट आता वाढलेला आहे 10.50 चा करंट रन रेट आहे. आणि प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिलं ना तर 43 आहे, म्हणजे आता धावगती वाढलेली आहे. परंतु एका बाजूला या षटकामध्ये अद्याप विकेट मिळाली नाहीये. संघ 3ऱ्या विकेटच्या शोधामध्ये आहे. एका बाजूला धावांची बुक ठेवावी लागेल वेदांत स्पोर्ट्सला. धावांचं प्रलोभन ठेवावं लागेल. बॉलर तयार. यावेळेला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरतून. बॉल देतोय दशक, तडक फडक कडक बेधडक आलाय तो षटकार. बॅट्समन आहेत यश काळे, त्यांच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार क्लासिकल फटका षटकार. आता यश काळे यांनी आक्रमण केले आणि हे आक्रमण टीम वेदांत स्पोर्ट्स साठी चांगलं आहे. धावांची गती वाढली आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27 धावा 2 गडी बाद. या षटकातील अजूनही 5 बॉल शिल्लक. श्रीकांत आहिरे ऑलराऊंडर खेळाडू आहेत अटाळीचे. आणखीन एक चांगला फटका, त्याही पेक्षा बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. कलात्मक स्ट्रोक, फोटोजेनिक स्ट्रोक चाललाय सीमा पार. धावा मिळतील 6 आलाय तो षटकार यश काळे यांच्या बॅट मधून. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. यश काळे मैदानाच्या आतमध्ये 2 बॉल 2 मोठे फटके. चांगली बॅटिंग टीम साठी केलेली आहे आणि याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. आता 33 वरती 2. संघ अडचणीमधून बाहेर निघाला आणि धावांची गती वाढवलेली आहे. 5 ज्यावेळेस 2 गडी गारद केले होते ना अमर बामरसांनी, त्यानंतर सागर मुसळे आणि यश काळे यांनी संयमाने बॅटिंग केली आणि त्यानंतर आक्रमण केलंय श्रीकांत आहिरे यांच्यावरती. श्रीकांत आहिरे यांच्याकडे क्षमता आहे, ऑलराऊंडर चांगले आहेत, अनेकशा टुर्नामेंट त्यांनी गाजवलेले आहेत, परंतु ही प्रीमियर लीग. आपटलेला बॉल पाठीमागच्या बाजूला मिळेल तो नशिबाचा चौकार टीम वेदांत स्पोर्ट्स साठी. आणि धावसंख्या पुढे सरसावलेली आहे 37. लॉस ऑफ 2 विकेट टीम वेदांत स्पोर्ट्स. आणि या षटकामध्ये अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. चला घाई करा. शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 आणि पुढील टॉस आपण अनाउन्स करूया. आणि पुढचा टॉस आहे 2 संघांमध्ये आणि दोन्ही संघांना मी विनंती करतो की आपण टॉस साठी या. टॉस आहे चिंतामणी 11 विरुद्ध ओमसाई 11. आपण टॉस साठी या. चला टॉस साठी या. प्लेइंग 11 लिस्ट आपण अपडेट करा. चिंतामणी 11 विपक्ष ओमसाई 11. आपला होईल तो टॉस. आपण टॉस साठी या ही विनंती आहे. ओमसाई 11 विपक्ष चिंतामणी 11. आपल्यामध्ये होतोय टॉस. आणि यावेळेला धमाका मोठा. बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे.
यश काळे यांच्या बॅट मधून आणखीन एक लाजवाब क्लासिकल आकाशाला गवसणी घालणारा फटका षटकार आणि इथे आक्रमण चढवलंय, भयानक हल्ला आहे यश काळे यांचा आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 45 धावा. पण ज्यावेळेस आपण या आकड्याबद्दल चर्चा करतो परंतु हा फटका पहा, उजव्या यष्टीच्या बाहेर निघून आले होते आणि त्यानंतर हा बॉल समोरच्या बाजूला फेकून दिला. 6 धावांसाठी यश काळे. या नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये आल्या, सुनामीचा कहर. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, निश्चित सूर्यकुमार यादव यांचा आठवण करून देणारा फटका चालला सीमारेषा पलीकडे. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा आणि या षटकामध्ये श्रीकांत आहिरे यांनी खर्च केले 28 धावा. 49 वरती 2 आणि शेवटचं षटक आणि टॉस साठी आपण आमंत्रित करूया. चला रिपोर्टिंग करा. शेवटचे 6 बॉल शिल्लक. कुठपर्यंत मजल मारेल वेदांत स्पोर्ट्स. ज्या टीमची धावसंख्या खालावलेली होती, ज्या संघाचा खेळ जर आपण पाहिल्यानंतर खालावलेला होता, आता तो खेळ उंचावलेला आहे. जो संघ बॅकफूट वरती होता ना, तो संघ आता फ्रंट फूट वरती आलेला आहे. गिअर बदलला या षटकामध्ये आणि तब्बल 28 धावा कुठून काढल्या यश काळे आणि सागर मुसळे यांनी. आणि अंतिम षटक अक्षय आहेरे. पण काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करावे लागतात. सामन्यामध्ये तसंच आहे, एखाद्या सामन्याची परिस्थिती बघून तुम्हाला स्वतःमध्ये बदल करावे लागतात. कधी आक्रमक व्हावं लागतं, कधी शांतही व्हावं लागतं. त्यामुळे काळाप्रमाणे बदल जर तुम्ही तुमच्यामध्ये केले नाहीत ना, तर काळाच्या ओघामध्ये तुम्ही लोप पावाल. क्रिकेटमध्ये तसंच आहे. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला फटका. सागर मुसळे यांच्या बॅट मधून आला हा चौकार. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत सागर मुसळे, करंज आहे त्यांचं गाव. काय फटका खेळला या सागर मुसळे यांनी. पाठीमागच्या बाजूला पाठवला सरळ 4 धावेंसाठी. टिपिकल सागर मुसळे स्ट्रोक. सरळ 4 धावेंसाठी. धावसंख्या आता पुढे जाईल आणि जाऊन पोहोचलेली आहे. या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं यश काळे 31, सागर मुसळे 22 आणि अक्षय आहेरे पहिला बॉल चौकार. आता शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. चला करा घाई. लकी ड्रॉचे आपण कुपन वितरण करत आहोत. 100ला 4 आणि 30ला 1 बंपर ऑफर. आणि यावेळेला स्विचचा फटका, दुधारी फटका. लगा तो आबाद नाही तो बरबाद. आणि इथे पहा विकेटचं पतन. बॉलस्टॅनचा वेध घेतोय सागर मुसळे माघारी. बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला 22 धावांवरती. चला पुढचा फलंदाज घाई करा. विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलेले आहेत. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिथे आता अक्षय आहेरे यांनी संघाला विकेट मिळवून दिलेली आहे. चला करा घाई. पुन्हा एकदा आपण करत आहोत विनंती. शेवटचे 4 बॉल शिल्लक. बॅट्समन घाई करा. आपटलेला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येऊ शकले परंतु झेल त्यांच्या हातामध्ये विसावू शकला नाहीये. आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे अवघी 1 सिंगल धाव येईल आणि धावसंख्या पुढे सरसावली जाईल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. तुम्ही अनुभवताय, पाहताय शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1. यावेळेला समोरच्या बाजूला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, झेल निसटलाय. या कॅचेस पकडणं फार महत्वाचं आहे. कॅचेस विन द मॅचेस. आपण अनेक वेळा चर्चा करतो की झेल किती महत्वाची आहे. क्षेत्ररक्षकाची साथ ही गोलंदाजाला लाभलीच पाहिजे तरच मात्र गोलंदाजाचे बॉल बोलतात. अन्यथा गोलंदाजावरती आक्रमण केलं जातं आणि गोलंदाज दडपणाखाली येतात. त्यामुळे गोलंदाजाने संधी उपलब्ध करून दिली होती. संधीचं सोनं करता आलं नाही. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. फक्त ढकलला 1 सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. दुसरीचा केला जाईल का प्रयत्न? नाही, फक्त 1च सिंगल धाव. आणि धावसंख्या आहे आता 57. 5 बॉलच्या समाप्तीनंतर आपण करतोय टॉस. इथून पुढचा टॉस आहे
एका बाजूला संघ आहे टॉस मध्ये ओम साई 11 आणि चिंतामणी 11 यांच्यामध्ये होतोय टॉस. आणि नो बॉल आहे, यानंतर आहे फ्री हिट, त्यामुळे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. कमरेच्या वरती असणाऱ्या उंचीचा बॉल पंचाने कळवलंय की नो बॉल आहे आणि बॉलला पाठवलंय सरळ पाठीमागच्या बाजूला. 4 धाब्यांसाठी घेऊया 5 धावा. 5 ज्या संघाला पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा मिळाल्या होत्या ना, त्या संघाने 62 धावा उभारलेल्या आहेत. हा संघर्ष आहे, ही झुंज आहे. यावेळेला बॅकफुट वरती गेले, पंच केलाय. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा या बॉलच्या पाठीमागे होतील पूर्ण. तिसरीचा केलाय, परंतु तिसरी धाव इथे पूर्ण होणार नाही. 2च धावा घेऊया. 64 धावा धावफलकावरती आहेत, 65 बनवायचे आहेत. टीम फ्रेंड्स NA वॉरियर्सला येणारे बॉल 24. आपण करूया टॉस. टॉस आहे इथून पुढे चिंतामणी 11 आणि त्यांच्या विपक्ष खेळणार आहे संघ ओम साई 11 यांच्यामध्ये होतोय टॉस. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र, आमचे गुरुवर्य निलेश मर्डेकर सर यांच्या वाणीतून तुम्ही या मॅचची कहाणी ऐकताय. इथून पुढे आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळूया, जिथे मात्र 2 टीमच्या दरम्यान केला जाईल टॉस. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो गणेश दादा कुडाळकर यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण या. चिंतामणी 11 म्हणलं की खऱ्या अर्थानं श्री मनीष कदम आणि श्री हनुमंत देवरुगे यांच्या संघ मालकीचा संघ, आणि ओम साई 11 म्हटलं की ओमकार साळुंके यांच्या संघ मालकीचा संघ. या 2 संघांच्या दरम्यान करूया आपण टॉस. श्री गणेशदादा कुडाळकर यांच्या शुभ हस्ते आपण करूया कॉइन स्पिन. कॉल असा करायचा आहे की टेल किंबहुना हेड. कॉल कोण देणार? चिंतामणी वॉरियर टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन हेड कॉल केलेला आहे, अर्थातच हेड आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे चिंतामणी 11 या टीमच्या कॅप्टनने. टॉस जिंकला, निर्णय काय? बॅटिंग करू. बॅटिंग करणार आहात. संध्याकाळचं सत्र आहे, कुठेतरी धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. कितपत धावा मारण्याचा प्रयत्न कराल? 70 पर्यंत जाऊ. 3 मॅचेस आतापर्यंत खेळलेला आहात. 2 मॅचेस तुम्ही जिंकलेले आहे, 1 मॅच तुम्ही गमावलेली आहे. पॉईंट टेबल आहे 4. इथे जर तुम्ही जिंकताय तर अगदी सेमीफायनल पर्यंत जाण्याचा दरवाजा अगदी ओपन होईल. कशा पद्धतीची रणनीती आखलेली आहे? बॅटिंग करू पहिला, शक्य होईल तेवढा मोठा टार्गेट ठेवू आणि बघू बॉलिंगवर. टीमची बांधणी कशा प्रकारे आहे? सेम प्लेइंग 11. अगदी प्ले 11 सेम आहे. खरं तर छत्रपती श्री शाहू स्टेडियम मैदानावरती खेळण्याची एक इच्छा होती, स्वप्न होतं. ते स्वप्न साकार होत असताना काय सांगाल? खूप चांगलं वाटतंय. भरपूर वर्ष साताऱ्यात राहिलो मी, पण आज पहिल्यांदा खेळतोय मी शाहू स्टेडियमवर. चांगलं वाटतंय. अगदी बरोबर आहे. अनेक खेळाडू आपल्या सातारा जिल्ह्यातील आहेत, उरमोडी परिसरातील किंवा मेड्या परिसरातील, कासपठार विभागातील, आणि त्यांना शाहू स्टेडियमवरती एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज पूर्ण होताना पाहायला मिळतंय. थँक्यू सो मच. आपण जाऊया ओम साई 11. प्रथमतः टॉस गमावलेला आहे तुम्ही आणि तुम्हाला करायची आहे फिल्डिंग. कितपत धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही कमीत कमी धावापर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. खरं तर स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. छत्रपती शाहू स्टेडियमवरती खेळण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण होत असताना SPL बद्दल काय सांगाल? स्पर्धा खूप छान आहे आणि भरपूर आनंद होतो. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. टॉसमध्ये काय घडलं नक्कीच आपण जाणून घ्या. टॉस जिंकलेला आहे चिंतामणी वॉरियर्स या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः धाडसी निर्णय घेतलेला आहे बॅटिंग करण्याचा आणि फिल्डिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ओम साई 11 या टीमला. एक मोठी मॅच आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल, परंतु जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगलेली आहे. आवाज आपण ऐकूया मायक्रोफोनवरती निलेश मर्डेकर सर यांचा. थँक्यू सो मच. धन्यवाद.
आणि पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत केलंय बॅट्समन अमर बांबरस यांनी इरादे स्पष्ट केलेत. पहिला बॉल चौकार ठोकलाय आणि समोर बॉलर आहेत समीर गोगावले जे एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि यांच्या विरुद्धच केले आक्रमण. सर्वाधिक बोलीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत समीर गोगावले. तर एका बाजूला अमर बामरस जिल्हा आयकॉन, तर एका बाजूला नितीन शिंदे ही जोडी आहे. बॉल क्रमांक 2. यावेळेला हा फटका गॅप शोधलाय. रिकाम्या जागा या बॉलच्या पाठीमागे भरल्यात. बॉल चाललाय सीमारेषा पार, सीमारेषा तोडतोय 4 धावेंसाठी. हा दुसरा चौकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये अमर बामरस आक्रमक रूप, एक रौद्र रूप धारण केलंय आणि पहा त्यानंतरचं आक्रमण. एक पाय पुढे काढला, बॉल यायची वाट पाहिली आणि त्यानंतर कव्हर्सला हा खेळलाय चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. आता 3 खेळाडू जर आपण पाहिले ना, पॉइंट, कव्हर, कव्हर, मिड ऑफ. यावेळेला पहा क्षेत्ररक्षक आलेले आहेत. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल. हो, केला गेलाय. आणि इथे पहा बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी आलाय तो चौकार. पहा या प्रीमियर लीगला शुभेच्छा आलेल्या आहेत. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पूर्व अध्यक्ष आणि प्रभो शिवाजीराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री धनाजीराजे शेडगे यांच्या वतीने शिवशक्ती प्रीमियर लीगला भरभरून शुभेच्छा आलेल्या आहेत. हा फटका पहा, बॉल हवेत होता आणि अडवण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जी झुंबड उडाली ना, या क्षेत्ररक्षकांना गुंगारा देत बॉल गेला सीमारेषा पलीकडे 4 धावेंसाठी. दिवसा खेळ चाले, चौकार. बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आणि यावेळेला खरा बॉल समाचार घेतलाय, पाठवलाय डीप कव्हर सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. कुठेतरी आज मात्र लाईन आणि लेन साठी समीर गोगावले झगडतायत. ज्यासाठी त्यांची ओळख आहे, जे वलय आहे त्या वलयाप्रमाणे ते आज खेळ करू शकले नाहीयेत. फॉर्मची झगडतायत. फॉर्म इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. तुमच्या खेळाचं स्वरूप हे तात्पुरतं असू शकतं, परंतु जे कौशल्य आहे ना हे तुमच्या गाठीशी कायमस्वरूपी असं तेच कौशल्याने इथे खेळ करावा लागेल समीर गोगावले यांना. एका बाजूला अमर बामरस 4 बॉल 16. ज्या गोष्टीमुळे तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी आता समीर गोगावले यांना कराव्या लागतील. आणि हाई फुल टॉस, कलात्मक स्ट्रोक, गुडघा टेकवला, एक पाय पुढे काढला, बॉलला खेचलाय ऑन साइडला. फलंदाज आहेत अमर बामरस. सरळ बॉल पाठवलाय 4 धावे. टिपिकल फटका, एक पाय पुढे काढला, पाठच्या पायाचा गुडघा टेकवला, बॉल ऑन साइडला वळवला. फलंदाज मात्र गोलंदाजाच्या मनाला जाऊन टोचला. फलंदाज कसला जो प्रेक्षकांच्या मनात घर करून बसला. अमर बामरस वडगाव. कलात्मक स्ट्रोक, नजाकत चांगली होती. एक क्लासिकल स्ट्रोक चाललाय, एका वेगळ्या अंदाजामध्ये खेळलाय. लागोपाठचे 3 चौकार, लागोपाठचे 5 मारलेले आहेत आणि 3 चौकारांसाठी 501 रुपयाचं कॅश प्राइज आहे शिवशक्ती क्रिकेट क्लब सांबरवाडी यांच्या वतीने. पाच बॉल 5 चौकार, शेवटचा बॉल. आणि या वेळेला पंचांगडे मागितली आहे दाद. इथे आलाय तो डॉट. त्याचबरोबर सांबरवाडीचे विनोद भनगे यांचे आगमन. विनोद साहेबराव भनगे, स्वागत आपण करूया आणि पुन्हा वळूया. एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 20 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा अमर बामरस यांनी कुटलेले आहेत. आता 18 बॉल आणि बनवायचे आहेत 45 धावा. चला घाई करा बॉलिंग टीम. विहंगम दृश्य हा मुख्य व्यासपीठ आहे. लकी ड्रॉची सायकल, सुवकाशा ट्रॉफीज,
सामनावीर पुरस्कार आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर विहंगम दृश्य या प्रीमियर लीगचं एक दैदिप्यमान आयोजन. ज्या प्रकारे खेळाडूंनी लाईनअप केलं होतं, ज्या प्रकारे मान्यवर वर्ग मैदानाच्या आतमध्ये आला होता, या प्रीमियर लीगचा उद्घाटन समारंभ, खेळाडू लाईनअपने चांगल्या प्रकारे उभे होते. चला, पंचांच्या निर्णयाचा आपण सन्मान करा ही विनंती आहे. चला, इथून पुढे आपण वडी आणि पंचांचा जो काही निर्णय आहे तर सन्मान आपण करा आणि पंचांनी ही दाद फेटाळलेली आहे. चला, वेदांत स्पोर्ट्स आपल्याला विनंती आहे की आपण सहकार्य करा ही विनंती आहे. एका बाजूला ही विकेट होती अमर बामरस यांची आणि या विकेटसाठी अपील केलं होतं आणि प्रत्यक्षात जी अपील केली गेली होती ती पंचांनी फेटाळलेली आहे. चला, घाई करा, वेळ घेतलेली आहे, अन्यथा बॉलिंग टीम पेनल्टी लागेल. आपण स्टॉप वॉच थांबवला होता ज्यावेळेस तुम्ही ही दाद मागितली त्यावेळेस, त्यासाठी विनंती आहे की आता आपण वेळ घेऊ नका. आणि जी अपील केली होती ना ती अपील फेटाळलेली आहे. खऱ्या अर्थानं अमर बामरसांनी जो बॉल खेळला होता ना तो बॉल लेग स्टंपच्या वरतून गेला होता आणि त्यानंतर स्ट्रोक खेळल्यानंतर अमर बामरसांनी बॅट खाली टेकवली होती आणि त्यानंतर त्यांनी ती जागा सोडली होती. याची पडताळणी आपण युनिक लाईव्हच्या माध्यमातून केलेली आहे. चला, आता घाई करा. बॉलर तयार, सागर मुसळे राऊंड द विकेट. यावेळेला बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतील.
आणि ते झेल निसटलाय आणि एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल. पहा झेल कुणाची होती तर नितीन शिंदे यांची होती. पहा हाही खेळाडू तितकाच महत्वाचा आहे. परंतु आता स्ट्राईक अमर बामरस यांच्याकडे. 6 बॉल 20 धावांचा खेळ केला. एका बाजूला सागर मुसळे जिल्हा आयकॉन विरुद्ध जिल्हा आयकॉन, एका बाजूला वडगावचा खेळाडू तर एका बाजूला करंजे गावचा खेळाडू. असं घमासान युद्ध. यावेळेला वळवण्याचा प्रयत्न खेळाडू आहेत. दुसरीचा प्रयत्न ताळमेळ बिघडला होता आणि 2 धावा. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सागर मुसळे राऊंड द विकेट. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी चाललाय. येतोय अमर बामरसांच्या बॅट मधून दिलासा देणारा चौकार. या फटक्याच्या पाठीमागे क्वालिटी होती. ओव्हरपिच बॉल होता, थोडासा पुढे सोडला होता. हा बॉल सागर मुसळे यांनी काहीतरी भिन्नता करण्याचा प्रयत्न त्यांनी या बॉलच्या पाठीमागे केला होता. लेन बॉल होता आणि लेन बॉल तुम्हाला टाकावे लागतात. जर तुम्हाला विकेटसाठी जायचं आहे ना तर लेन बॉल एक चांगला पर्याय आहे. फटके येतात परंतु विकेटही मिळण्याची दाट शक्यता लेन बॉलवरती असते आणि तोच टाकण्याचा प्रयत्न इकडे केला होता. परंतु बॉलच्या मिनिट पर्यंत अमर बामरस चांगल्या पद्धतीने पोहोचले आणि धावा मिळवल्या तब्बल या बॉलच्या पाठीमागे 4. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 वरती 0. अमर बामरस 8 बॉल 26. यावेळेला पायांवरती बॉल आदळतोय. एक पाय पुढे काढला होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, परंतु आता कौतुक करावं लागेल सागर मुसळे यांचंही कमबॅक चांगलं केलेलं आहे. बाईच्या माध्यमातून ही धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये. पंच बॅटकट आहे की बाईज आहे? बॅटकट आहे. ओके बॅटकट आहे आणि बॅटच्या साह्याने आपण ही धाव स्कोर बोर्ड मध्ये जोडूया आणि धाव संख्येला पुढे नेऊया. यावेळेला जोरकस टोला नितीन शिंदे. लांबी कमी पडली आहे परंतु हाय झेल निसटलाय. दुसरीचा प्रयत्न वेगाने 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. त्याचबरोबर उरमोडी परिसरातील लोबणे खोलगावचे स्टार खेळाडू दीपेंद्र भंडारे आणि जितेंद्र भंडारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की प्लीज आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. पहा अगदी कास पठार उरमोडी विभाग आणि मेढा विभाग या तिन्ही परिसरातील अनेक स्टार खेळाडू इथे मात्र या शिवशक्ती प्रीमियर लीगच्या दरम्यान अगदी आवर्जून भेट देतात. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. धावसंख्या 31 वरती 0. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सागर मुसळे यांनी 5 बॉलच्या पाठीमागे तब्बल 11 खर्च केल्या. 13 बॉल 34 धावांची गरज. 13-34चं इक्वेशन. बॉलर तयार सागर मुसळे राऊंड द विकेट. यावेळेला हा बॉल समोरच्या बाजूला मोठा नाही प्रहार. विकेटचं पतन. व्हॉट एफर्ट्स. काय झेल पकडलाय. असं एका क्षणाला वाटलं होतं की बॉल सीमारेषा पलीकडे जाईल परंतु अप्रतिम कॅच. झडप घातली आणि एक चांगला झेल पकडला आणि धक्का क्रमांक पहिला दिला टीम फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीमला. आणि डॉक्टर सचिन. अरे क्या बात आहे यार. काय जबरदस्त कॅच पकडलाय. हवेत झेपावले आणि अगदी सीमारेषे लगत पकडला हा झेल. अन्यथा एखादी चुकी बॉल सीमारेषा पलीकडे घेऊन गेली असती. आणि इथे मोठ्या विकेटचं पतन. आता प्रेशर वाढलाय अमर बामरस यांच्या डोक्यावरती कारण नितीन शिंदे चाललेत माघारी. धावसंख्या आहे धावफलकावरती 31. आता येणारे 12 बॉल आणि बनवायच्या धावा 34. 12 बॉल 34 धावांचं लक्ष शिल्लक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी रोशन बादापुरे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी चाललेले आहेत. धक्का क्रमांक पहिला लागलाय. 12 बॉल आणि बनवायच्या आहेत 34 धावा. याच प्रकारचं समीकरण आता शिल्लक राहिलेलं आहे. कोणता संघ हा सामना घेऊन जाईल? दोन्ही संघांना आहे बरोबरीची संधी आणि ओव्हर नंबर 3 साठी यश काळे नावाचा पर्याय आता निवडलेला आहे. 12-34-34-12 शिवशक्ती प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1.
चला करा घाई. बारा बॉल 34. जमेची बाजू कोणती आहे? फ्रेंड्स एने वॉरियर्स या टीम साठी. तर अमर बामरस एका बाजूला आहेत. यश काळे यांचा मारा. यावेळेला पहिलाच बॉल 8व्या बॅटने खेळलाय. चाबुक स्ट्रोक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. राह के काटे चुपते नहीं. बड़ी छलांग मारना सिखाते हैं और इस गेंद की छलांग सीमा रेखा के बाहर सीधा 6 रनों के लिए. अमर बामरस यांच्या बॅटमधून एक टोलेजंग उत्तुंग क्लासिकल फटका. सरळ चाललाय 7 धावेंसाठी. मॅच जिवंत ठेवणारा षटकार आहे. परंतु यश काळे यांना या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. काही गोष्टी जर वेगळ्या पद्धतीने करता आल्या ना तर त्यांना कराव्या लागतील. गोलंदाजी मधली भिन्नता दाखवावी लागेल. यावेळेला ही भिन्नता आहे. बॉल पुढे सोडला. ब्लॉक होलचा बॉल. परफेक्ट यॉर्कर कमी गतीचा. हे व्हेरिएशन होतं. आला तो डॉट बॉल. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर. मिल जाएगा तुझको दरिया तू समंदर की तलाश कर. यश काळे पुन्हा तयार. या वेळेला स्विंग अँड मिस. आता ताकास चूर लावू दिला नाहीये. आता हा वॉर येतोय तो डॉट. अमर बामरस यांना विचारामध्ये टाकणारा बॉल आहे. 3च बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 9 बॉल 28 ची गरज. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो. हौसलों से उडान होती है. आणि या स्ट्रोकच्या पाठीमागे हौसले मजबूत ठेवत अमर बामरस यांनी बॉल पाठवलाय 6 धावेंसाठी. बॅटने केलाय बॉल वरती वार. बॉल चाललाय सीमा पार. येतोय तो षटकार. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अमर बामरस. वडगाव आहे त्यांचं गाव. एका पायावरती गरकन फिरले आणि बॉलला फेकून दिलं सरळ 6 धावेंसाठी. आलाय तो षटकार. आता मॅच दोन्ही संघांसाठी जिवंत आहे. आता पाहावं लागेल की कोणता संघ हा सामना घेऊन जाईल. आता 8 बॉल 22 ची गरज आहे. एका बाजूला यश काळे. यश काळे सारकळ. यावेळेला हा फटका जोरकस खेळण्याचा प्रयत्न. वेळेची अचूकता आहे. फटक्याच्या पाठीमागे साधता आली नाही. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि ते पंचांनी बोट उचललं. फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. स्ट्रायकर एंडला अमर बामरस. तर धावसंख्या आहे धावफलकावरती एकच. या बॉलच्या पाठीमागे धाव घेतली जाईल. उजवष्टीच्या बाहेर चप्पल झाले होते. खोलवर पद्धतीचा बॉल. सी कॉर्नरला खेळला. क्षेत्ररक्षकाने बॉल लगेच पकडला. डाव्या हाताने लगेच फेकला आणि त्यानंतर धाव घेताना विकेटचं झालंय पतन आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये रनआउट. त्याचबरोबर सातारा टेनिस बॉल क्रिकेटचे फलंदाजीचे बादशाह सागर निकम आयकॉन खेळाडू यांचं आगमन होतं. त्यांचं आपण स्वागत करूया. अलीकडच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर अनेक शतकवीर खेळी त्यांनी या जिल्ह्यामध्ये पूर्ण केलेली आहेत आणि त्यांचंच आगमन झालेलं आहे. यावेळेला आणखीन एक आणि याही वेळेला बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी आलाय तो षटकार. तू थोड़ा सा सबर कर लिए. इम्तिहान भी जारी है. एक दिन वो भी आएगा और वक्त कहेगा चल अब तेरी बारी है. आलाय तो षटकार. काय फटका होता. क्वालिटी स्ट्रोक. सरळ पाठवलाय. 6 धावेंसाठी आलाय तो षटकार अमर बामरस यांच्या बॅटमधून. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती जर तुम्ही पाहिलं ना अलीकडचा हंगाम जर तुम्ही या वर्षीचा पाहिला ना तर सर्वाधिक शतक ठोकणारा खेळाडू कोण आहे तर सातारा जिल्ह्यातला सागर निकम अंबादरे गावचे खेळाडू आहेत. जे चांगल्या खेळासाठी जाणले जातात रिवतचे बादशाह ज्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती झालेलं आहे. 50 धावा 2 गडी बाद. 6 बॉल 15 धावांची गरज. सहा बॉल 15चा आहे थरार. आता निर्णायक स्थिती आहे या सामन्यामध्ये दोन्ही संघांना. आता येणारे 6 बॉल 15 धावेंची गरज आहे. कोणता संघ हा सामना घेऊन जाईल
आणि कोणता संघ या सामन्यावरती आपलं नाव कोरेल। मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं जिंदगी में कुछ भी, लढने वालों के कदमों में सारा जहां होता है। 6 बॉल 15 ची गरज आणि षटक क्रमांक 4 साठी यश शेडगे। 6 बॉल 15 चा बचाव करतील काय किंवा खेळाडू आहेत समोर। आकाश जाधव यांनी फक्त सन्मान दिला, एकच सिंगल धाव, समजदारीचं क्रिकेट खेळलंय आणि स्ट्राइक अमर बामरस यांना दिलाय। आता 46 वरती बॅटिंग करतायत, अर्धशतकासाठी 4 धावा आणि विजयासाठी 14 धावा, 5 बॉल शिल्लक, असं आहे समीकरण। माणसाने नेहमीच महत्वाकांक्षी असलं पाहिजे आणि याही मॅच मध्ये महत्वाकांक्षा तुम्हाला वाढवावी लागेल। बॉलर तयार, यश शेडगे यांचा हा बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे आणि अमर बामरस यांच्या बॅट मधून येतंय या प्रीमियर लीग मधलं आणखीन एक अर्धशतक। एकदा जोरदार टाळ्या अमर बामरस, गाव आहे वडगाव, नाव आहे अमर बामरस। 6वं अर्धशतक या प्रीमियर लीग मध्ये लावणारा खेळाडू कोण आहे तर अमर बामरस, जिल्हा एकोन, गाव आहे वडगाव, परिसर आहे उरमोडी। 16 बॉल 52 धावा, 6 चौकार आणि 4 षटकार, असं विश्लेषण आपण करूया। आता समीकरण थोडंस सोपं झालंय, एका बाजूला आता यश शेडगेला चांगली गोलंदाजी करावी लागेल। 4 बॉल 8, भेदक मारा, अचूक टप्पा। 4 बॉल 8, अमर बामरस पुन्हा तयार आणि यावेळेला हा चांगला बॉल आहे, फक्त क्षेत्ररक्षक बॉल अडवतील का? हो, अडवलाय, ही चांगली गोष्ट आहे। फक्त एकच धाव, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय आणि आता एकाला आपल्या विकेटचा त्याग करावा लागेल आणि अमर बामरस हे स्ट्रायकर एंडला असतील आणि फलंदाज आकाश जाधव येतील माघारी। 3 बॉल 7 ची गरज। हृदयाची धडधड आता वाढलेली आहे, काळजाचा ठोका चुकतोय कारण 3 बॉल 7 धावांची आहे गरज। आता मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आहेरे दाखल होत आहेत बॅटिंग साठी। 3 बॉल 7 धावांची गरज। या सामन्याचं आता गांभीर्य लक्षात घ्यावं लागेल दोन्ही संघांना। 3 बॉल 7 ची आहे गरज, महत्वाचा सामना आहे आणि कोणता संघ हा सामना घेऊन जाईल, कोणता संघ हा सामना फिनिश करेल, गोलंदाज की फलंदाज। आता मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आलेले आहेत श्रीकांत आहेरे। 3 बॉल 7 ची गरज, अमर बामरस तयार। एका बाजूला यश शेडगेचं मनोबल वाढलंय कारण पाठीमागचा बॉल एकाच धावेचा टाकला आणि विकेट घेतली आहे। यावेळेला हा टोला चाललाय सीमारेषेच्या दिशेने, रातों की रानी नशे में चूर है, अरे कौन कहता है अब ये फासला दूर है। आता फक्त आणि फक्त एका धावेची गरज आहे। 2 बॉल, यश शेडगे काहीतरी करावं लागेल, नमस्कार ते चमत्कार होने वाला नाहीये, काहीतरी वेगळं करावं लागेल। ज्या गोष्टीमध्ये आपण तरबेज आहोत ना ती गोष्ट आता यश शेडगे यांना करावी लागेल। 2 बॉल 1 ची गरज आणि ही विजयी धाव अमर बामरस यांनी बनवली आणि हा सामना फ्रेंड्स एने वॉरियर्सने जिंकलाय। परंतु एका बाजूला आपण वेदांत स्पोर्टच्या संघर्षाला देऊया सलाम कारण त्याहीच टीमने चांगला खेळ केला आणि हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत नेला। आणि चला पुढच्या दोन्ही टीम आपण मैदानाच्या आतमध्ये चला आणि आपण सामन्यावर पुरस्कार अनाउन्स करूया। आणि या सामन्यावर पुरस्कार आहे ज्यांनी या प्रीमियर लीग मधलं 6वं अर्धशतक झळकवलेलं आहे। 19 बॉल 60 धावा, गोलंदाजी करताना 5 धावा 2 गडी बाद, खेळाडू आहेत अमर बामरस वडगाव। त्यांना देऊया आपण सामनावीराचा पुरस्कार। चला पुढचे 2 संघ आपण मैदानाच्या आतमध्ये चला। पुढचे 2 संघ जितेंद्र भंडारे आणि सागर निकम यांना विनंती करूया की आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार आपण आपण प्रथमतः सन्मानित करूया। आपण सन्मानित करूया सागर निकम यांना, स्टार खेळाडू सातारा जिल्हा, त्यांचा आपण सन्मान मुख्य व्यासपीठावरती करूया।